एक संस्कृती एक असं आहे माननीय वैद्यकीय अधीक्षक नरेंद्र मोदी सर, त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक माननीय पवार साहेब आणि आमचे कर्तव्यदक्ष असे मेडिकल ऑफिसर, त्यानंतर उपस्थित सर्व शास्त्रीय देवळाचे सहकारी आणि त्यानंतर उपस्थित सर्व परांडा पंचकृषीतील मातांनी या सर्वांना प्रथम मी नमन करतो आणि स्वागत करतो. दर महिन्याच्या 9 तारखेला आपल्याकडे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे घेतलं जातं आणि दर बुधवारी ALC OPD तर आपली विशेष असते की ज्यामध्ये विशेषतः मातांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाते. आणि आत्ताच आमच्या ईडी सिस्टर यांनी आपल्याला खूप सुंदर असं चांगलं मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने ते कार्ड काढावं, त्या कार्डचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने होणार आहे आणि कशा पद्धतीने संपूर्ण आपली पहिल्या तपासणीनंतर ते अगदी झाल्यानंतर आई आणि बालकाचं पोषण होण्यासाठी कशा पद्धतीने अर्थसहाय्य 5,000चं मिळतं हे सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला त्या कार्डचं महत्त्व समजलेलं आहे, पण पूर्ण जेव्हा ही आपण प्रधानमंत्री अभियान जे राबवलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः तज्ञ डॉक्टर म्हणून आपल्याला योग्य पद्धतीने आरोग्याचं मार्गदर्शन केलं जातं. त्यासह मातेचं आणि बालकांना विशेष पोषण देण्यासाठी काही मेडिसिन आपल्याला दिले जातात आणि त्या पद्धतीने इथे स्वरूपाची देखील तपासणी केली जाते. योग्य वेळी आपल्याला सांगू अशा पद्धतीने की जसं आपली पहिले भारतीय संस्कृती माते म्हणतात अशा पद्धतीने मातेला एक प्रकारचं दैवत मानलेलं आहे. तशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने देखील अशा प्रकारच्या अभियानामधून सुद्धा एक उत्तम माता बालक जर जन्मलं तर एक चांगलं कुटुंब व्यवस्था चांगली तयार होते आणि समाज व्यवस्था चांगली तयार होते आणि देशाला उन्नत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हे लक्षात आल्यामुळे अशा प्रकारचे अभियान हे घेतले जातात आणि विशेषतः आपल्या उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे देखील एक दिलेले अशा प्रकारचे प्रोग्राम्स होतात, त्याचा ते आजचा एक भाग आहे. तर आपल्याला माहिती आहे की दर बुधवारी आपण तपासणं येतात आणि महिन्याला आल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे मेडिसिन्स वगैरे बाकी दिले जातात. त्यामध्ये कधी टॅब्लेटमध्ये तर कधी सायरकमध्ये अशा प्रकारे रक्तवाढीचं आपल्याला दिलं जातं. कारण का रक्त आणि शरीराचं पोषण जर आईचं झालं तरच बालकाचं देखील पोषण होतं आणि सुदृढ माता आणि सुदृढ बालक देखील जन्माला येतं. आणि जेव्हा आपण सुदृढ बालक जन्माला येतं तेव्हा त्याला योग्य पद्धतीने आपण पुढे इम्युनायझेशन पण देतो 5 वर्षापर्यंत. जे अगदी बाहेर 3,000 रुपये इंजेक्शन देतात तिथं फ्री ऑफ कॉस्ट सगळं दिलं जातं आणि योग्य तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आणि जे काही आमच्या सिस्टर असतात ते ट्रेन स्टाफ असतो त्याच्या अंतर्गत आपल्याला दिलं जातं आणि योग्य मार्गदर्शन केलं जातं. हे तितकंच महत्त्वाचं आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर कॅल्शियमचे जे गोळ्या आहेत हे कॅल्शियमचे देखील टॅब्लेट दिले जातात. तर हे घेणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी आपल्याला माहिती आहे विशेषतः खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणतात की विशेषतः सासूचं म्हणणं असतं की आमच्या अशाच 5-6 दिवस झाल्या, कधी कुठली गोळी लागली नाही, बरं तुला असं लागतं, अशा प्रकारचे खूप न्यायकरण मिळतात. पण त्यावेळेची कंडिशन वेगळी होती, त्यावेळेचा आहार वेगळा होता, त्यावेळेचा तुमचा व्यायाम चांगला होता, त्यामुळे सगळ्या गोष्टी घडत होते. आता सध्या सगळं आपण डिजिटल माध्यम आलेलं आहे. बटन दाबलं की घरामध्ये पाणी येतं. पहिलं तुम्हाला शिंदून आणावं लागायचं. इथपर्यंत सगळ्या गोष्टीचा विचार करता हे अत्यंत महत्त्वाचे असे औषधं आहेत की ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात आणि संपूर्ण शरीराला एक चांगल्या प्रकारे हाडं बळकट व्हावी, शरीरामध्ये चांगलं पोषण व्हावं आणि त्यानंतर बाळ जन्मल्यानंतर देखील आईला दूध चांगल्या प्रकारे यावे अशा प्रकारचा विचार त्यामध्ये कॅल्शियम टॅब्लेट दिले जातात. विशेषतः अंशपोटी कॅल्शियमची टॅब्लेट दिली जाते आणि रक्तवाढीचे जे काही जेवण आपण घेतो त्यानंतर डिवर्मिंग एक 5 महिन्यानंतर म्हणजे सेकंड ट्रायमिस्टरमध्ये एक जंताची गोळी दिली जाते. त्याच्यामध्ये पोटातले जे काही प्रत्येक नॉर्मल व्यक्तीने सुद्धा प्रत्येकाने 6 महिन्यामध्ये एकदा जंताची गोळी खाल्ली पाहिजे असा नियम आहे. कारण आपण जे काही खातो पितो त्यामध्ये वगैरे बाकी बारीची जंतू होण्याची शक्यता असतात आणि जर पोटामध्ये अशी जंत राहते तर काय होतात की जे आपण पोषक आहार खातो आणि ते काय होतं की जंत शोषून घेतात. त्यामुळे मातेचं पोषण व्यवस्थित होत नाही. मातेचं पोषण व्यवस्थित झालं तर बालकाचं पोषण व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं रक्त कमी व्हायला लागतं जंत शोषून घेतात म्हणून. म्हणजे एकच जंत मारतो पण पर्यायाने आपण रक्तवाढीचा देखील त्यामध्ये विचार केला जातो. त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे इम्युनायझेशन दिले जातात. टीबीचं इंजेक्शन दिलं जातं आणि ते इंजेक्शन जेव्हा आपण देतो 9 महिन्यामध्ये 2 वेळेस आपण त्याची डोस दिले जातात आणि ह्यामध्ये देखील एक सुंदर पद्धतीने कोल्ड चेन मेंटेन केली जाते इथे. म्हणजे जे काही प्रॉपर वेने घेतलं जातं त्यानंतर आणि पुन्हा बालकाला देखील इम्युनायझेशन कशा प्रकारे द्यावं हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सिस्टरने तुम्हाला सांगितलेलं आहे की आईचं पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी झाल्यापासून ते अगदी
बाळ जन्मल्यानंतर त्याचे 5 वर्षापर्यंतचे सगळे डोस हे दिले जातात का नाही ह्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि ह्याच कार्डवरच्या आधारावर आपल्याला आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर बँक पासबुक आणि त्यानंतर याची झेरॉक्स, ह्याच्यावरच आपल्याला जे काही पैसे असतात 5,000 रुपये ते पूर्ण प्री इंट्रा आणि पोस्ट डिलिव्हरी आपल्याला हे योग्य पद्धतीने मिळले जातात. तर अशा पद्धतीने एक सर्वांगीण आपल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये एक मोफत तपासणी, आवश्यक चाचण्या, औषधे आणि शिक्षण, सुरक्षित मातृत्व ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला परिपूर्णरित्या माता भगिनींना चांगला इथे प्रिव्हेन्शनसाठी आणि ट्रीटमेंटसाठी सुद्धा विचार केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्याचे बाहेर आपल्याला 3-3, 5-5 हजार रुपये लागतात. ते फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा आपल्या होतात. आणि त्यामुळे नकळत कुठले रक्त कमी असण्यापासून ते थायरॉइडपासून ते शुगरपासून देखील जे काही आपल्याला निघेल त्यावर देखील वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार आपल्याला औषध दिले जातात. आणि शक्य तेवढं कशा पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी होईल आणि सुरक्षित माता आणि बालक राहील याचाच विचार इथे केला जातो. आणि या सर्वांचा लाभ तर आपण घेतच आहात, पण याची जनजागृती देखील आपण आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये करणं अपेक्षित आहे असं आमच्या वरिष्ठांचं म्हणणं आहे. त्यामुळेच अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला आमच्याद्वारे ते करून आपल्याला देतात त्या पद्धतीने. आणि मी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो आरोग्याची देवता आपल्या सर्वांना आरोग्य ऐश्वर्य लाभो आणि आपल्याला कुठल्या प्रकारचे बिना कॉम्प्लिकेशन आपल्या एक चांगलं डिलिव्हर हो, बालकाला देखील एक चांगलं उत्तम आरोग्य लाभो एवढं मी बोलतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बोला की ना काल केलता नाही काल केलता देतो म्हणलं आता 2 दिवसात तुम्हाला. 10 वर्षामध्ये या अभियानामध्ये बरेचसे बदल झाले. सुरुवातीला जे काही त्याचं स्वरूप होतं ते बरेचसे बदलण्यात आलं. आज रोजी या अभियानाअंतर्गत सर्व प्रकारच्या चाचण्या मोफत सोनोग्राफी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मोफत सुरुवातीला सोनोग्राफी नव्हती. बोला मोफत फोन करताय सरांच्या मोबाईल व्हिडिओ शूटिंग चालू इथंच हॉस्पिटलला काही कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये दोघांमानांतर आपण बघितलं बरं या अभियानामध्ये 4 गोष्टी आहेत. बरोबर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. पहिली गोष्ट काय तर आपण तपासणी करतो आणि जबाबदार आहे का यासाठी जवळचे ठिकाणांमध्ये आपले कर्मचारी असतील किंवा असेल त्या ठिकाणी संपर्क साधतो. सर्वप्रथम मी बरोबर आहे की तपासणी करून घेणे आणि बरोबर असेल तर 12 आठवड्याच्या आतमध्ये होणं फार आवश्यक आहे. सर्वप्रथम ते आहे मेंदू, कारण नोंदणी जर झाली नाही समजतो तुमचं काहीच करता येतं. त्यामुळे नोंदणी 12 आठवड्याच्या आरोग्य झाली पुढचं जे काही आहे ते तपासणी. तपासण्यामध्ये कमीत कमी किती तपासणी झाल्या पाहिजे, 4 तपासणी किती झाल्या पाहिजे. 4 तपासण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये येतात आणि आमच्या सिस्टर आणि इथले डॉक्टर प्रत्येक तपासणीमध्ये सपोर्ट तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये आपण सोनोग्राफीवर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 4 तपासण्या होणं हे फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे पुरेसा आहार. बऱ्याच वेळेला कसं होतं आहार हा जसं आधी घेतलं त्यानंतर गव्हर्नर राहायच्या आधी रोज पॅटर्न आपण काय करतो गव्हर्नर राहिल्यानंतर तोच आहार आपण घेत असतो. पण त्याच्यामध्ये गुणांना बदल केला त्याला आता आपल्या शरीरामध्ये दुसरे वाढत आहार काय घ्यायचा काय नाही हा सल्ला पण तुम्हाला तपासणी देण्याला दिला जातो. आणि आहाराबरोबरच औषध बऱ्याच वेळेला कसं असतं आपल्या